आणि जे पुढे CID ला SIT ला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी केल्या असत्या त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्याने सगळ्या पॉइंट नोट करून घेतलेले आहेत. ते मुद्दे तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्रियाताई येतील, येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसार माध्यमांना देतो. एकदम धक्कादायक आहेत त्या. कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही. कारण का मध्ये आता कालपासून थोडं वाईट वाटायलंय की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत, मला पण वाटायलेत. पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. पण ज्या काही गोष्टी आता 2 दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड. थोडं जरी लक्ष दिलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या. जर फरार 2-2 वर्षापासूनचे आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागे बसून चहा पाण्याला जाते, एखाद्या ऑफिसमध्ये बसते, तर तुम्ही सांगा ना, तुम्ही चौथा स्तंभ आहेत, तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे, परिस्थिती पुढे कशी चांगली येणार आहे. म्हणजे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत. आज हे गावाचा एकोपा आहे, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे, म्हणून हा सगळ्या गावांनी समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला. आदरणीय मनोज दादा आले, तिथं बसले, FIR करून घेतला, म्हणून आपण कुठं आज 70 दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत. नाही तर परिस्थिती अशी आहे, सगळे खोटे गुन्हे आहेत. जे लोक यांच्या हे जे आरोपी आहेत हेच आरोपी भांडण करायचे, अपहरण करायचे, खंडण्या मागायचे, आणि जे कोणी अडसर येईल त्याला अपहरण करून मारायचे, हाफ मर्डर करायचे. त्याची केस देखील कुठं झालेली नाही. अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील, तर मी प्रामुख्यानं सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला, हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे, आणि याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे. आणि आपला जो फोकस आहे तो न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे, आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही मागे सरकणार नाही, आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे. थँक्यू. चला पाटील, एक मिनिट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.